मित्रहो नमस्कार। सगळ्या देशाचं लक्ष बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे लागलेलं होतं आणि या निवडणुकीचा आज निकाल लागला। निकालानंतर असं लक्षात येतं की ही निवडणूक एकतर्फी झाली। आता निकालाचे निष्कर्ष काय, त्याचा अर्थ काय, यावर लोक चर्चा करत राहतील। की बीजेपीला सुद्धा वाटलं नसेल, नितीश कुमारना सुद्धा वाटलं नसेल एवढं प्रचंड मोठं यश या निवडणुकीने त्यांना दिलेलं आहे। आणि राहुल गांधी आणि तेजश्री यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की आपल्या वाट्याला इतका दारुण पराभव येईल, पण ते घडलं। आता प्रश्न असा, हा निकाल असा का लागला? त्याची दोन कारणं माझ्या दृष्टीने आहेत। पहिलं कारण जे तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण ते आहे आणि त्या कारणाचा कोणीही विचार करणार नाही, कारण ते कधी आपल्या वास्तवाने राजकीय जीवनामध्ये कोणी उच्चारत नाही। माझ्या दृष्टीनं पहिलं कारण की या निवडणुकीमध्ये कोणताही पक्ष जिंकलेला नाही, कोणताही नेता जिंकलेला नाही, तर या निवडणुकीमध्ये प्रतिक्रांती जिंकलेली आहे। ज्या प्रतिक्रांतीची सुरुवात, सक्रिय सुरुवात आपल्या देशामध्ये 15-20 वर्षापूर्वी झाली आणि ही प्रतिक्रांती मूलतत्ववाद, धर्मवाद, नवा राष्ट्रवाद, भेदाभेदाच्या कल्पना घेऊन पुढे चालत असते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा क्रांती होते त्याच वेळेला प्रतिक्रांतीसुद्धा आजूबाजूला उगवण्याचा प्रयत्न करत असते। क्रांती तिला रोखून धरत असते, पण प्रतिक्रांतीसुद्धा पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असते। अशा प्रकारची ही प्रतिक्रांती बिहारमध्ये एक आपलं रूप घेऊन उभी राहिलेलं आहे। बिहार हे अन्य राज्यांप्रमाणे एक राज्य नाही आहे, त्याला त्याची वेगळी परंपरा आहे आणि ती परंपरा म्हणजे बुद्धाची परंपरा। आपण असं मानतो की या भारतामध्ये पहिली क्रांती बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने केली आणि त्याच वेळेला प्रतिक्रांती पण सुरू झाली होती। बुद्धांनी प्रतिक्रांती जिथे केली, बुद्धाचा जन्म जिथे झाला ते बिहार आहे, ती गया आहे आणि गयेमधलं बुद्धाचं तीर्थस्थान बळकवण्यासाठी मुख्य समाज गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आहे आणि त्याच्या प्रयत्नाला प्रत्युत्तर देण्यासाठी, विरोध करण्यासाठी दुसरा समूह पण रस्त्यावर येतो आहे। त्या प्रश्नात मला जायचं काही कारण नाही आहे। मी तुम्हाला असं सांगितलं, जिथे बुद्धाचा जन्म झाला तिथे सुद्धा प्रतिक्रांती पोचलेली आहे। गयेमध्ये जे काही पिंपळ पानं आहेत, वृक्ष आहेत, त्या पानाला तिनं स्पर्श केला की काय असं वाटायला लागतं। ही प्रतिक्रांती उत्तर भारतामध्ये खूप ठिकाणी झाली, दक्षिण भारतानं तिला थोडं रोखून धरलेलं होतं। कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, इथे या प्रतिक्रांतीने अजून पायरोव केलेला नाही आहे आणि ते करेल की नाही याविषयी ठामपणे सांगता येऊ नये अशी स्थिती आहे। आता दुसरं कारण काय, राजकीय कारण काय, सामाजिक कारण काय, आर्थिक कारण काय, याचा पण आपण विचार करायला पाहिजे। की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये कल्याणकारी राज्याचं नाव सांगून, लोकांच्या भलं करण्याचं नाव सांगून सरकारच लोक मिंदे व्हावेत या प्रकारच्या घोषणा करतं आणि त्या अंमलात आणतं। त्यातली सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे की भारतात जे निम्म जग आहे ते स्त्रियांचं आहे, त्याही मतदार आहेत आणि त्या मतदार आत्तापर्यंत कुटुंब प्रमुखाच्या मताने, पुरुषाच्या मताने मतदान करायच्या। ह्या निम्म्या जगाला फोडण्यासाठी पहिला प्रयत्न मध्य प्रदेशात झाला, कारण तिथल्या बहिणींना सरकारने डायरेक्ट पैसे द्यायला सुरुवात केली आणि मध्य प्रदेशमधल्या निवडणुकीमध्ये हा पत्ता चालला लाडक्या बहिणीचा, लाडल्या बहिणीचा।
कर्नाटकामध्ये पण हा पत्ता चालला आणि अन्य सगळ्या राज्यांना असं वाटायला लागलं की हे जे निम्म जग फोडायचं असेल, ह्या जगातली निम्मी मतं मिळवायची असेल तर महिलांना खुश केलं पाहिजे. मी फार वेळ घेणार नाही आहे, पण एका राज्याने महिलांना मंगळसूत्र मोफत देण्याची योजना चालू केली होती. एका राज्याने प्रेशर कुकर देण्याची योजना चालू केली होती. काहींनी मोफत भोजनाची योजना चालू केली होती. हे निम्म जग फोडायचं आहे, ते मिंद करायचं आहे आणि त्याची मतं ओरबडायची आहेत. हे थकलं भागलेलं जग, हे गरीब असलेलं जग, हे प्रत्येक वेळेला या वस्तूंना, या पैशांना बळी पडत होतं आणि आपली मतं भरभरून सरकारला देत होतं, राजकीय पक्षांना देत होतं. हाच प्रयोग महाराष्ट्रामध्ये पण झाला. हा काही योगायोग नव्हता. निवडणुका तोंडावर लागल्यानंतर अशा घोषणा करणं हे ठरवून केलं जातं आणि आज सरकारमध्ये असलेले लोक सांगतात की लाडक्या बहीण योजनेमुळेच आम्ही सत्तेवर आलो आणि इथून पुढे पण आम्ही हाच फंडा वापरणार, तुमचे पैसे वाढवत नेणार, ते दर महिन्याला देणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिजोरीतला पैसा लाडक्या बहिणींच्या हातामध्ये गेला. राज्यघटनेने कल्याणकारी राज्य ही कल्पना सांगितलेली आहे. माणसाचं कल्याण केलं पाहिजे इथे जन्माला आलेल्या, पण कल्याण कसं करायचं? मोदींनी सुरू केलं गरिबांना 20 किलो धान्य. 20 किलो धान्य घेऊन कल्याण कसं होईल? जर त्याला जगवायचं असेल तर त्याच्या मनगटाला काम द्या, त्याला प्रतिष्ठा द्या, त्याला घाम गाळायची संधी द्या. 20 किलो धान्यातून माणूस फक्त जगू शकेल. श्वास येतील, श्वास जातील, पण त्याचा विकास कधी होणार नाही. पण अशा योजना आता सरसकट राजकारणामध्ये मुरायला लागलेल्या आहेत आणि अशीच योजना बिहारच्या निवडणुकीच्या अगोदर 2 महिने केली. ती स्वतः मोदींनी केली, ती ऑनलाईन केली आणि हे जे 1,500-2,000 देत होते त्याच्या पुढे मोदी गेले आणि त्यांनी सांगितलं की बिहारमधल्या 1.5 कोटी महिलांना दर महिन्याला मी 10,000 रुपये देणार. ह्या सगळ्या महिला गरीब, कोण अंगणवाडीत काम करतं, कोण रस्त्यावर जगतं आणि 10,000ची रक्कम काय झाली? आणि हा पैसा कोणी पुढारी आपल्या खिशातून देणार नव्हता, कोणी बँका देणार नव्हत्या. सरकारने आपली तिजोरी साफ करायचं ठरवलं या महिलांच्यासाठी, कारण त्याच्यातून मतं जनरेट होणार होती. ती योजना चालू केली निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीचा प्रचार सुरू असताना सुद्धा ती योजना अंमलात होती. गंमत म्हणजे निवडणूक आयोगाने याविषयी आक्षेप घेतला नाही. आचारसंहितेचा भंग झाला असं निवडणूक आयोगाने कधी म्हटलं नाही. ते महाराष्ट्रात पण म्हटलं नाही, ते मध्य प्रदेशात पण म्हटलं नाही आणि ते बिहारमध्ये म्हटलं नाही, कारण गेल्या काही वर्षामध्ये ह्या सगळ्या संविधानात्मक संस्था, निवडणूक आयोग असेल, नीती आयोग असेल, शिक्षण असेल, अजून कोणती महत्त्वाची संस्था असेल संविधानात्मक संस्था, त्याची आणि राजकारणाची म्हणजे सरकारची मिलीजुली झालेली आहे. तुम्हाला कळलं कसं नाही? गाडीतून दारूची बाटली कुणी न्यायला लागला की लगेच तुम्ही आचारसंहितेचा भंग झाला म्हणून पकडता, त्याच्यावर खटला भरता, त्याच्या गाडीतले पैसे पकडता, वेगळ्या वेगळ्या घोषणांना आक्षेप घेता. मग पैसे वाटपाची घोषणा तुम्हाला आक्षेपार्हाने वाटली बिहारमध्ये. खरं म्हणजे ती कुठेच वाटली नाही, वाटणार पण नाही. सरकार त्यांचं, पैसे त्यांचे, हे मतदार फोडण्यासाठी अशा प्रकारच्या योजना तिथे आल्या आणि त्याचा परिणाम असा झाला, हे पैसे मिळतात म्हणून बिहारच्या राजकीय इतिहासामध्ये, विधानसभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महिला मतासाठी प्रचंड प्रमाणात बाहेर पडल्या आणि पुरुषांच्या पेक्षा त्यांच्या टक्केवारीचा आकडा हा अधिक होता. विचार करायचा की नाही निकालाचा? मतं विकत घेतली, मतदार भ्रष्ट करून घेतलं आणि भ्रष्टाचार म्हणजे असतो काय दुसरा? मग पैसे देणं घेणं हे खाजगी झालं की भ्रष्टाचार. आणि सरकारनेच आपल्या तिजोरीतले पैसे देऊन मतं द्या असं आव्हान केलं. मोदींनी आव्हान केलं, आम्ही 10,000 रुपये देतो, तुम्ही आम्हालाच निवडून द्या.
हा नैतिक भ्रष्टाचार पण होता, हा आर्थिक भ्रष्टाचार पण होता आणि निवडणुकीत त्याला फळं आलेले आपण पाहिले. दुसरा प्रश्न की विरोधी पक्षांना इतकी मतं का पडली कमी? राहुल गांधी किती गर्दी खेचत होते, तेजस्वी यादव किती गर्दी खेचत होता, पण लोकांना मतदारांना आकर्षित करणारे विषय त्यांच्याकडे नव्हते. गेल्या 30-40 वर्षांमध्ये बिहारमधली जाती समीकरणं बदललेली आहेत. हे जे लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव यांच्याकडे 2च जाती उरलेले आहेत, मुस्लिम आणि यादव. त्यातले काही मुस्लिम संघटनेने फोडले. हे जे नितीश कुमार आहेत त्यांच्याकडे दलितांची मतं, त्यांच्या जातीची मतं. हे जे पासवान आहेत त्यांच्याकडे अजून दलितांची मतं. बिहारमध्ये दलितांना 2-3 नावाने ओळखलं जातं. अतिदलित, दलित, बिछडा हे सगळे पासवांनी दलित जमा केले. आणि हा जो भाजप आहे ह्याच्याबरोबर त्याचा पारंपरिक ब्राह्मण मतदार, मारवाडी मतदार, श्रीमंत मतदार आणि ओबीसी मतदार वळलेला आहे. हे एक सत्य आहे, हे एक वास्तव आहे. आणि हे घडलं असेल तर मग काँग्रेसकडे मतदार कोण? सगळ्या जाती जर अन्य पक्षांमध्ये विभागल्या असतील तर काँग्रेसकडे कोणती जात आहे? या क्षणाला काँग्रेसकडे उरल्या सुरल्या जाते. त्यांचा प्रभाव नाही, त्यांची संख्या नाही, कारण काँग्रेसने हे जातीसूत्र, हे जाती समीकरण कधी ओळखलं नाही आणि आपल्या मागे कोण येईल याचा त्याने अंदाज पण घेतला नाही. स्वाभाविकपणे काँग्रेसला विजयाच्या जागांचा डबल आकडा सुद्धा पार करता आलेला नाही आहे. 3-4वर काँग्रेस थांबलेले आहे. तसंच तेजस्वी यादवचं झालेलं आहे. आणि सगळ्यात जास्त जागा BJPला मिळाल्या, कारण BJPने नितीश कुमार यादवांशी मैत्री करून हा जो सगळा मागास जातीचा मतदार आहे तो त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे वळवला होता. आणि नितीश कुमारना सुद्धा मोदींच्या बरोबर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि मोदींना नितीश कुमारांच्याशिवाय पर्याय नव्हता. काही करून नितीश कुमार हे यादव कंपनीमध्ये काही गेलेच नाही. त्याने काँग्रेसचं पण ऐकलं नाही. आता या निवडणूक निकालाचा परिणाम काय होईल? परिणाम नंबर 1, जर देशातला विरोधी पक्ष संपत असेल तर लोकशाहीचा संकुच होतो. एखाद्या देशामध्ये, समाजामध्ये लोकशाही आहे की नाही हे कसं ठरवायचं असतं? तिथे विरोधी पक्ष आहे की नाही आणि तो कसा आहे यावर तुमच्याकडे लोकशाही आहे की नाही हे ठरते. एकीकडे थम्पिंग मेजॉरिटी आणि दुसरीकडे झेंडा धरायला माणसं नाही आहेत. अशा विषम अवस्थेमध्ये लोकशाहीचा विकास होऊ शकत नाही. कारण काही झालं तरी विरोधी पक्ष म्हणजे लोकांचा आवाज असतो. तो आवाजच देशभरातून कमी कमी होत चाललेला आहे. आणि तो का कमी होत चालला? लोकांना लोकशाहीकडून धर्मवादाकडे, घरापासून मंदिराकडे, पाण्यापासून तीर्थाकडे, कष्टापासून पूजेकडे असा हा प्रतिक्रांतीला प्रमोट करणारा धर्मवाद, जातवाद, नवराष्ट्रवाद प्रमोट केला जातोय आणि सामान्य माणसांची दिशाभूल होते. ते भ्रमिष्ठ होत आहेत. माणूस भ्रमात सापडलेला आहे. याचा अर्थ असा नव्हे तो कायम भ्रमातच राहणार आहे. प्रश्न असा आहे त्या भ्रमिष्ठ माणसाला त्या अवस्थेतून बाहेर कसं काढायचं? आणि ते कोणासाठी काढायचं आहे? ते राहुल गांधीसाठी, मोदीसाठी काढायचं नाही आहे. ते लोकशाहीच्या हितासाठी काढायचं आहे. लोकशाहीचा गळा दाबून तुम्ही कशी काय लोकशाही चालवता? कारण लोकशाही ही लोकांची गरज आहे, त्यांचा आवाज आहे, त्यांच्या इच्छा आहेत, त्यांच्या आकांक्षा आहेत. आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये या लोकशाहीचा संकोच होत असेल तर ते या समाजाला, देशाला, लोकशाहीला परवडणारी गोष्ट नाही आहे. त्यामुळं निवडणूक निकालाच्याही पलीकडे जाऊन, राजकारणाच्याही पलीकडे जाऊन लोकांनी विचार करायला पाहिजे. कारण त्यांच्यासाठी ही सगळी सिस्टीम आहे.
त्या सिस्टीमला कोण नख लावते, काय नाव सांगून नख लावते, हे लोकांनी समजून घ्यायचं आणि त्यांनी सांगायला पाहिजे. आमच्या गावात कोका कोला आणू नका, बिस्लरीच्या बाटल्या आणू नका, विहीर काढून द्या, आम्ही आमच्या मालकीचं पाणी पिऊ. आमच्याकडे अँटेना नका आणू, आणि आणणारच असाल तर पडक्या शाळेला कौलं पण टाका. आम्ही कुठे आलो तुमच्याकडे भीक मागायला, धान्य मागायला, मोफत वीज मागायला, कर्जमाफी करायला? कुणीही लोकांनी आवाज उठवलेला नव्हता. हे नेत्यांनीच सांगितलं. का सांगितलं? लोकप्रियतेचं राजकारण करायचं, लोककल्याणकारी संज्ञेच्या नावाखाली राजकारण करायचं, सत्ता मिळवायच्या, अशा प्रकारचा एक ट्रेंड केवळ भारतात आलेला नाही, तर तो जगाच्या पाठीवर पसरलेला आहे. जगातले अनेक नेते निवडणुका दर 5 वर्षांनी घेतात आणि तेच निवडून येतात. जर एकच माणूस, जर एकच पक्ष पुन्हा 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 मतदान घेऊनच निवडून येत असेल तर लोकशाही शिल्लक कुठे राहिली? लोकशाही म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे, विकासाचं विकेंद्रीकरण आहे, हक्कांचं विकेंद्रीकरण आहे. पण लोकशाहीच्या माध्यमातूनच जगातले अनेक नेते स्वतःचं आसन बळकट करतायत. रशियात तेच आहे, चीनमध्ये तेच आहे, भारतामध्ये तेच आहे, युरोपमधल्या अनेक देशात तेच आहे. ही मानवी जीवनातली सगळ्यात धोकादायक अवस्था आहे की तुम्ही निवडणुका जाहीर करायच्या, तुम्ही अजून काहीतरी करायचं आणि स्वतःच निवडून यायचं, आणि आपल्या विरोधात कोणीतरी राहिलं पाहिजे म्हणजे आपण निवडून आलो. कारण मोठा सिनेमा जरी असला तरी व्हिलन मोठा लागतो म्हणजे हिरो गाजतो. मी नेहमी शोलेचं उदाहरण देतो. शोलेमध्ये बच्चनची भूमिका जशी महत्त्वाची होती तशी त्या व्हिलनची पण महत्त्वाची होती ना, गब्बर सिंगची. हे खोटे खोटे गब्बर सिंग तयार करतात राजकारणातले लोक. त्याला सहज हरवायचं, आपण निवडून आलो आणि लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलो, संविधानाच्या मार्गाने निवडून आलो. ही एक दोलायमान अवस्था लोकशाहीच्या जीवनामध्ये तयार झालेली आहे. आणि शेवटचा मुद्दा, आपल्याला लोकशाही कशासाठी पाहिजे? निवडणुकीसाठी पाहिजे. छोटा भाग आहे. निवडणुका म्हणजे लोकशाहीच्या जीवनातला अतिशय छोटा भाग आहे. आपल्याला लोकशाही एकाच कारणासाठी पाहिजे, कारण लोकशाही तुम्हाला गुलामी मुक्त जीवन देत असते, तुम्हाला आत्मसन्मान देत असते, तुमच्या मनाचा, तुमच्या मनगटाचा, तुमच्या मेंदूचा विचार करत असते. ती कशी टिकेल याचा विचार निदान बिहारचा निकाल पाहून तरी करावा असं मला वाटतं. धन्यवाद.